सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आजपासून आपल्या इंजिनिअरिंगची कॅप राउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही आता सुरू झालेली आहे. म्हणजे आजपासून तुम्ही कॅप राउंड 2 साठी तुमची कॉलेजची लिस्ट ही अपलोड करू शकता. ही तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग आजपासून म्हणजे 7 ऑगस्ट पासून ते 9 ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. कालच तुमची प्रोविजनल वॅकन्सी लिस्ट फॉर कॅप राउंड 2 ही रिलीज झाली होती. म्हणजे कॅप राउंड 1 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत हे तुम्हाला त्या वॅकन्सी लिस्टमधनं समजलेलं असेलच. जर तुम्ही ती वॅकन्सी लिस्ट चेक नसेल केली तर त्याची पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे की तुम्हाला कॅप राउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करायची. कॅप राउंड 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये काही तुम्हाला नवीन ऑप्शन्स मिळणार आहेत का, काही नवीन तुम्हाला टिक मार्क किंवा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत का, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ऑल्सो आपल्या व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता जर तुम्हाला कॅप राउंड 2चा ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले यायचं आहे आपल्या इंजिनिअरिंगच्या ऑफिशियल कॅप राउंडच्या पोर्टलवर. ह्या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या पोर्टलवर आल्यानंतर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर्ड हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केलं तर तुम्ही ह्या डॅशबोर्डवरती याल. ह्या इकडे तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशनमध्ये यायचं आहे अँड बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर आल्यानंतर इकडे तुम्हाला असं लिहून येईल करंट ॲडमिशन डिटेल्स नॉट ॲडमिटेड टिल नाऊ. तुम्ही आत्तापर्यंत ॲडमिशन घेतले आहेत का नाही घेतले आहेत तर इकडे तुम्हाला नॉट ॲडमिटेड असं लिहून येईल. जरी तुम्ही बेटरमेंट केलं असेल तरी पण तुमचे इथे नॉट ॲडमिटेड असं लिहून येईल, कारण की तुमचं अजून फायनल ॲडमिशन नाही झालं आहे. त्याच्यानंतर खाली लिहून येईल इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 2. आता जर तुम्ही बेटरमेंट केलं असेल किंवा जर तुम्हाला कॅप राउंड 1मध्ये कुठलेही कॉलेज मिळालं नसेल तर आता तुमच्यासाठी कॅप राउंड 2चा ऑप्शन फॉर्म हा तो ओपन झालेला आहे. आता तुम्ही कॅप राउंड 2चा ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. कॅप राउंड 2चा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इकडे तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही प्रोसीड केलं तर तुम्हाला सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला जाईल वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन कॅप राउंड 1. म्हणजे कॅप राउंड 1मध्ये आपण जे पण कॉलेजेस ॲड केले होते, आपल्या कॉलेजच्या लिस्टमध्ये जे पण कॉलेजेस जे पण ब्रांचेस आपण ॲड केले होते, हे आहे तसे ब्रांचेस आपल्याला कॅप राउंड 2च्या लिस्टमध्ये पाहिजेत का, येस ऑर नो. जर तुम्ही हे ते येसवर क्लिक केलं तर तुम्ही ते बघू शकता आपल्या लिस्टमध्ये ते सगळे कॉलेजेस येतील जे कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये होते. कॅप राउंड 1च्या लिस्टमध्ये आपल्या जे पण कॉलेजेस लिस्टमध्ये होते ते सगळे कॉलेजेस ह्या लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बट ह्या ते ट्विस्ट आहे, ह्या इथे फक्त तेवढेच कॉलेजेस दिसतील, म्हणजे थोडेच कॉलेजेस दिसणार आहेत. किती कॉलेजेस दिसणार आहेत तर बघा, कॅप राउंड 1मध्ये तुम्हाला ज्या पण कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, जर तुम्ही त्या कॉलेजची सीट रिझर्व केली असेल आणि तुम्ही बेटरमेंट केलं असेल, म्हणजे तुम्ही बेटरमेंट त्याचे 1000 रुपये पे करून तुम्ही कॅप राउंड 2मध्ये आला असाल, तर कॅप राउंड 2च्या आता ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही इम्पोर्टच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही ह्या क्वेश्चनवर येस क्लिक केलं तर जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं ना कॅप राउंड 1ला, त्याच्यापेक्षा वरती जेवढे पण कॉलेजेस होते तेवढेच कॉलेजेस तुम्हाला ह्या लिस्टमध्ये दिसतील. आता ह्या लिस्टला जर तुम्ही प्रोसीड केलात तर ह्या लिस्टला तुम्ही एडिटसुद्धा करू शकता, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बट ह्या हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता काही मुलांचे क्वेश्चन असतील की दादा, जर मी हे ते इम्पोर्टच्या हे ते येस क्लिक केलं तर मला लास्टला जे कॉलेज मला मिळालं होतं, जे कॉलेज मला कॅप राउंड 1ला मिळालं होतं, हे तर कॉलेज मला दिसत नाही आहे. तर बघा, ते कॉलेज आत्ता लगेच तुम्हाला दिसणार नाही, ते तुम्हाला स्टेप नंबर 3मध्ये समजेल, ते तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. बट जे कॉलेज तुम्हाला कॅप राउंड 1मध्ये मिळालं होतं त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेजेस तुम्हाला ह्या लिस्टमध्ये बघायला मिळतील. जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं त्याच्या सगळे खालचे कॉलेजेस हे रिमूव्ह झालेले असतील, ते तुम्हाला दिसणार नाहीत ह्या लिस्टमध्ये. ते नंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही ॲड केलं तरी पण चालतील. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता ह्या इथे जर तुम्ही नोवर क्लिक केलं, ह्या नोवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कम्प्लिटली नवीन एक फ्रेश ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायला मिळेल. मग ह्या कॅप राउंड 2च्या लिस्टमध्ये ऑलरेडी पूर्ण कॉलेजेसची लिस्ट ही सेट होऊन तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही येसवर क्लिक केलं ना तर तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट सेट होऊन मिळेल.
बट ह्या इथे नोवर क्लिक केलं तर परत तुम्हाला सगळे कॉलेजेस ॲड करावे लागतील. पूर्ण नवीन ऑप्शन फॉर्म तुम्हाला बनवावे लागेल. पूर्ण नवीन कॉलेजची लिस्ट, सगळे प्रेफरन्सेस वगैरे तुम्हाला सेट करावे लागतील. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 1चीच लिस्ट इम्पोर्ट करायची असेल तर तुम्ही येसवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक केल्यानंतर पूर्ण खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं तर तुम्ही ते बघू शकता आपल्याला कॅपराऊंड 1च्या ऑप्शन फॉर्मच्या वेळी जे आपल्याला 4 स्टेप दिले होते ते आहे तसे 4ही स्टेप आपल्या समोर आलेल्या आहेत. आता आपली स्टेप नंबर 1 सुरू झालेली आहे, ती आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. नंतर आपल्याला स्टेप नंबर 2 सिलेक्ट करायची आहे, म्हणजे जर आपल्याला प्रेफरन्सेस सेट करायचे असतील तर आपण स्टेप नंबर 2 मध्ये करू शकतो. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला पूर्ण ऑप्शन फॉर्मची समरी दिसेल आणि स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायला मिळेल. आता ह्या इथे जसं की आपण येस केलं होतं की आपण कॅपराऊंड 1चीच लिस्ट इम्पोर्ट केली होती कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये. सो इथे तुम्ही बघू शकता की आहे तसे ऑप्शन्स आपल्या लिस्टमध्ये सगळे आलेले आहेत. कॅपराऊंड 1मध्ये जे आपल्याला ऑप्शन्स होते ते आहे तसे ऑप्शन्स आपल्या लिस्टमध्ये आलेले आहेत. आता ह्या ऑप्शन्समधनं, ह्या लिस्टमधनं जर तुम्हाला कुठलं असं कॉलेज असेल की यार कॅपराऊंड 1च्या वेळी हे कॉलेज, ह्या इकडचं सपोज एक कॉलेज आहे, हे कॉलेज आहे सिंहगड कॉलेज, हे मी चुकून ॲड केलं होतं बट आता मला कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये हे कॉलेज नको आहे, तर सिम्पली इथे तुम्हाला चेकबॉक्स दिले ना, ह्या चेकबॉक्सवर क्लिक करून ते कॉलेज तुम्ही डिलीट करू शकता. सिम्पली जे कॉलेज नको असेल ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एकदम खाली तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिसेल. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. ह्यावर क्लिक करून जे कॉलेज तुम्हाला नको आहे हे कॉलेज तुम्ही डिलीट करू शकता. ऑलराईट, सो हे तुम्हाला समजलं की तुम्हाला कॉलेज डिलीट कसं करायचं आहे. आता जर असं असेल की तुम्हाला ह्या लिस्टमध्ये जी आपण लिस्ट इम्पोर्ट केलेली आहे ह्या लिस्टमध्ये अजून तुम्हाला एक्स्ट्रा कॉलेजेस ॲड करायचे आहेत, अजून तुम्हाला काही कॉलेजेस ॲड करायचे आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही ते कॉलेजेस ॲड करू शकता. कसे ॲड करायचे आहेत तर सेम तसंच करायचं आहे. बघा आपल्याला इथे सिलेक्ट कोर्सचं ऑप्शन दिलेलं आहे की कुठल्या कोर्स आपल्याला म्हणजे कुठल्या ब्रांचेस आपल्याला ॲड करायचे आहेत. जर मला इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची कुठली ब्रांच ॲड करायची असेल, सपोज मी इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायला मिळेल. कुठल्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस पाहिजेत, कुठल्या डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस पाहिजेत. फॉर एक्झाम्पल इथे जर मी युनिव्हर्सिटी मुंबई सिलेक्ट केली, फॉर एक्झाम्पल मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आणि डिस्ट्रिक्ट ऑल ठेवलं आणि ते कोर्स स्टेटस वगैरे हे सगळं ऑल ठेवलं आणि तुम्ही सर्च इन्स्टिट्यूट केलं तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जर एक्स्ट्रा कुठले कॉलेजेस ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे आपल्याला सगळे कॉलेजेसची नावं आलेली आहेत. ह्या लिस्टमधनं आपल्याला कुठले कॉलेज पाहिजेत, फॉर एक्झाम्पल मला आता ह्या लिस्टमध्ये इंदिरा कॉलेज ॲड करायचं आहे, तर मी ती इंदिरा कॉलेजवर सिलेक्ट करेन. इंदिरा कॉलेजवर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला वरतीच ॲड सिलेक्टेड ऑप्शनचा एक ग्रीन कलरमध्ये बटन मिळालेलं आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्ही ते ऑप्शन्स ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर तुम्ही स्टेप नंबर 3 मध्ये त्या कॉलेजेसचा एक प्रेफरन्स सेट करू शकता की आपण जे आता नवीन कॉलेजेस ॲड केले आहेत मग ते कॉलेजेस तुम्हाला कुठल्या प्रेफरन्सवर ठेवायचे आहेत. जर तुम्हाला कुठलेही कॉलेजेस ॲड करायचे नसतील तर तुम्हाला काही पण करायची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. म्हणजे इकडे माझा सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही कॅपराऊंड 2ची लिस्ट ही पूर्णपणे एडिट करू शकता. जे ऑप्शन्स तुम्हाला नको आहेत ह्या लिस्टमध्ये ऑलरेडी जे तुम्ही जे तुमची लिस्ट आहे जी शॉर्टलिस्ट होऊन आलेली आहे ह्या लिस्टमधले जर तुम्हाला कुठले ऑप्शन्स नको असतील हे तुम्ही डिलीट करू शकता. जर तुम्हाला नवीन कुठले कॉलेजेस ॲड करायचे असतील तर ते नवीन कॉलेजेस तुम्ही ह्या इथे ॲडसुद्धा करू शकता. आता ह्या इथे ना कॅपराऊंड 1च्या वेळी काही मुलांनी ते इश्यू आला होता की दादा ह्या लिस्टमध्ये काही कॉलेजेस मला मिळत नाही आहेत. इवन दो काही मुलांना सर्च करताना म्हणजे काही कॉलेजेस म्हणजे दिसत तर होते बट त्यांना लगेच क्लिक नव्हतं होत की हां हे कॉलेज आहे, किंवा काही कॉलेजेस त्यांना मिळतच नव्हते. तर सिम्पली तुम्ही काय करा माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ते फिल्टर वगैरे लावाल ना ते इथे 1 बाय 1 सर्च करण्याच्या ऐवजी तुम्ही जर लॅपटॉपवरनं किंवा PC वरनं जर तुम्ही कॉलेजेस पूर्ण शॉर्टलिस्ट करत असाल तर सिम्पली तुमच्या कीबोर्डवरती कंट्रोल F तुम्ही टाईप केलात ना तर इथे वरती ना एक तुमचे एक सर्च बार ओपन होईल. हे ते सर्च बार ओपन होईल. सिम्पली जे कॉलेज तुम्हाला पाहिजे, सपोज मला एक GM वेदक म्हणून कॉलेज पाहिजे असेल तर सिम्पली मी त्या कॉलेजचं नाव टाईप करेन. इथे वेदक म्हणून मी नाव टाईप केलं ना तर इथे तुम्ही बघू शकता लगेच मला त्या कॉलेजचं नाव इथे हायलाईट झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस लगेच सर्च करू शकता. म्हणजे एकदम स्क्रोल करत एक एक कॉलेज बघण्याच्या ऐवजी जे कॉलेज तुम्हाला ऑन द स्पॉट पाहिजे ते कॉलेज तुम्ही कंट्रोल F करून तुम्ही ते सर्च करू शकता. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की तुम्ही कॅपराऊंड 2ची लिस्ट कशी तुम्ही एडिट करू शकता, जे कॉलेज पाहिजे असेल हे तुम्ही ॲड कसं करू शकता आणि जे कॉलेज नको असेल हे तुम्ही लिस्टमध्ये डिलीट कसं करू शकता. ऑलराईट,
आता मी ह्याच्या लिस्टमध्ये काही पण चेंजेस नाही करत आहे, कारण की ज्या कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे त्या कॅन्डिडेटला आहे तशी लिस्ट कॅपराऊंड 2मध्ये सबमिट करायची आहे. तर मी इथे कोणतेही कॉलेजेस डिलीट नाही करत आहे, कोणतेही कॉलेजेस मी ॲड पण नाही करत आहे. जसे मला म्हणजे ह्या कॅन्डिडेटला कॅपराऊंड 1मध्ये जय हिंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच मिळाली होती, तर त्या कॅन्डिडेटला आता त्याच्यापेक्षा वरच्याच कॉलेजेसमध्ये अप्लाय करायचं आहे. तर इथे ह्या कॅन्डिडेटने ही सगळी लिस्ट ठेवायला सांगितली आहे. तर सिम्पली मी ही सेम लिस्ट ठेवीन आणि सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे, तर मी ते सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करेन. एकदा मी सेव्ह अँड प्रोसीड केलं ना, तर तुम्ही ते बघू शकता आपण आलो आहे आता स्टेप नंबर 2मध्ये. म्हणजे आता ऑप्शन फॉर्मच्या आपण स्टेप नंबर 2मध्ये आलो आहे, ज्याच्यामध्ये आता आपल्याला प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. बट जसं की आपण कॅपराऊंड 1चीच लिस्ट कॅपराऊंड 2मध्ये इम्पोर्ट केली होती, तर त्याच्यामुळे आपले सगळे प्रेफरन्सेस हे ऑलरेडी सेट होऊन आलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला परत 1 बाय 1 प्रेफरन्स सेट करायची गरज नाही आहे. सगळे प्रेफरन्सेस आता आपले ऑलरेडी सेट झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. म्हणजे प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2, प्रेफरन्स नंबर 3 हे सगळे प्रेफरन्सेस आता आपले ऑलरेडी सेट झालेले आहेत. ठीक आहे. सो आपल्याला मॅन्युअली परत कुठले प्रेफरन्सेस सेट करायची गरज नाही आहे. हां, जर तुम्ही कुठले कॉलेजेस ॲड केले असतील, मग त्या कॉलेजचा प्रेफरन्स तुम्हाला सेट करावा लागू शकतो. बट जर आहे तशी लिस्ट तुम्ही कॅपराऊंड 1चीच लिस्ट कॅपराऊंड 2मध्ये कंटिन्यू करत असाल, मग तुमचे सगळे प्रेफरन्सेस हे ऑलरेडी सेट झालेले असतील. ओके. आता एकदा तुमचे सगळे प्रेफरन्सेस सेट झालेले आहेत, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण काही चेंजेस करायचे असतील, तुम्हाला ऑप्शन्स किंवा प्रेफरन्सेस रिऑर्डर करायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही रिऑर्डर करू शकता. आता जर तुम्हाला काही ऑप्शन्स किंवा काही हे करायचे असतील, ते सिम्पली ते अनटिक करा. मग किंवा जर तुम्हाला रिसेट प्रेफरन्स इथे रेड कलरमध्ये ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण प्रेफरन्सेस रिसेट करू शकता आणि 1 बाय 1 सगळ्या कॉलेजेसला तुम्ही परत प्रेफरन्सेस देऊ शकता. ऑल राईट. आता एकदा तुमचे सगळे प्रेफरन्सेस सेट झाले, मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं, मग त्याच्यानंतर आपली स्टेप नंबर 3 ओपन होईल. स्टेप नंबर 3मध्ये दिलेलं आहे ऑप्शन फॉर्म समरी. म्हणजे आपण स्टेप नंबर 1मध्ये जर कुठले एक्स्ट्रा कॉलेजेस ॲड केले असतील, डिलीट केले असतील, मग आपण स्टेप नंबर 2मध्ये त्या कॉलेजेसला त्या ब्रांचेसला आपण जर प्रेफरन्सेस सेट केले असतील, मग आता आपला ऑप्शन फॉर्म कसा असणार आहे, आपल्या ऑप्शन फॉर्मची समरी काय आहे, हे सगळी समरी आता आपल्याला स्टेप नंबर 3मध्ये दिसते. इथे तुम्ही बघू शकता की आपले जे पण कॉलेजेस होते, जे पण प्रेफरन्सेस होते, हे आता आपले सगळे प्रेफरन्स वाईज आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे. तर एकदा तुम्ही सगळे प्रेफरन्सेस चेक करून घ्या. ओके. एकदा सगळे प्रेफरन्स तुम्ही चेक करून घ्या आणि जर तुम्ही ते बघितलं पूर्ण शेवटच्या नंबरला स्टेप नंबर 3मध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्मच्या स्टेप नंबर 3मध्ये याल, तर ह्या स्टेप नंबर 3मध्ये पूर्ण शेवटच्या प्रेफरन्सला तुम्हाला एक कॉलेज दिसेल जे की तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळालेलं आहे. जी ब्रांच तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये मिळाली होती आणि ती ब्रांच जर तुम्ही रिझर्व केली असेल, तुम्ही बेटरमेंट करून त्याचे 1000 रुपये पे केले असतील, तर तुम्हाला स्टेप नंबर 3मध्ये ते कॉलेज आणि ती ब्रांच एकदम शेवटला ॲड झालेली तुम्हाला दिसेल. डायरेक्टली तुम्हाला जे कॉलेज कॅपराऊंड 1मध्ये मिळालं होतं, जी ब्रांच तुम्हाला मिळाली होती, ही बाय डिफॉल्ट आहे तशी इथे तुम्हाला शेवटच्या प्रेफरन्सला ॲड झालेली तुम्हाला दिसेल. सो एक मी तुम्हाला ह्याच्या टिप देईन की कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये तेच कॉलेजेस तुम्ही ॲड करा जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. कारण की भरपूर मुलं काय करतात, कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये पाहिजे ते कॉलेजेस ॲड करतात, जे नको असतील ते पण कॉलेजेस ते ॲड करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की कॅपराऊंड 2मध्ये त्यांना खराब कॉलेजमध्ये नंबर लागतो. तर त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे. कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये तेच कॉलेजेस तुम्ही ॲड करा जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. ज्या कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही रिग्रेट नाही करणार की मला ह्या कॉलेजमध्ये नंबर का लागला, माझं आधीचंच कॉलेज बरं होतं, असं नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे जे कॉलेज तुम्हाला पाहिजेत तेच कॉलेजेस तुम्ही कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये ॲड करा. जे कॉलेजेस तुम्हाला नको असतील हे तुम्ही डायरेक्टली रिमूव्ह करून टाका. कारण की जर चुकूनसुद्धा जर तुम्हाला ते कॉलेज मिळालं, मग नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे पाहिजे ते कॉलेजेस ठेवा, जे नको असतील ते कॉलेजेस तुमच्या कॅपराऊंड 2च्या लिस्टमधनं काढून टाका. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. एकदा तुम्ही पूर्ण ऑप्शन फॉर्मची समरी चेक करून घ्या. एकदा सगळी समरी चेक केलीत, मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. मग तुम्ही जाल स्टेप नंबर 4मध्ये. स्टेप नंबर 4मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायला येईल, OTP वगैरे येईल. एकदा OTP वगैरे एंटर करून झाला, मग त्याच्यानंतर तुम्ही कॅपराऊंड 2चं ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता. तर एवढीच ही सगळी स्टेप आहे कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्मची. काही रॉकेट सायन्स नाही आहे, काही नवीन एक्स्ट्रा स्टेप नाही आहेत, जस्ट थोडेफार कन्फ्युजन आहे, हे तुम्ही थोडं क्लिअर करून घ्या.
जर अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर ते डाऊट मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इन केस जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की किती मुलांना कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे हे त्यांना समजलेलं आहे. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे, जे पण मी तुम्हाला स्टेप्स एक्सप्लेन केलेले आहेत, हे सगळे तुम्हाला समजलेले असतील तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे किती मुलांना समजलं आहे. अँड ॲज वेल ॲज ह्या व्हिडिओला लाईक करा अँड कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे तर हाईपसुद्धा नक्की करा, कारण की जेवढी तुम्ही ही व्हिडिओ हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईपसुद्धा नक्की करा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.